सो हेलो गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण चाललोय एक गाडीच्या शूटला, म्हणजे रील्स शूटला, डिलेवरी आज. तर आज आपण चाललोय डिलेवरीच्या शूटला. तर बघू शकता 8 वाजून 9 मिनटं झालेत फायनली. आणि आता मी आहे मुरबाडला आणि रोडची कंडिशन बघू शकता. अशक्य सुंदर सह्याद्री. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. आता काल पाऊस नाही झाला म्हणून जरा बरा आहे इथला. आपण पुढचा बघू पुढचा. चला, आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज आपला मित्र घेतोय गाडी. अच्छा, हमको सिखा रिया है. आणि सकाळी सकाळी मस्त सकाळ झाले, गाडी मस्त हीट वगैरे करून खूप दिवसानंतर गाडी घेतली हातामध्ये. आणि आता डायरेक्ट चाललोय मित्राच्या शूटला. तर ड्रोन वगैरे घेतला आहे. फोन पण घेतला आहे. मस्त जाऊ आणि याचे मस्त एक रील शूट करू. चला मग एन्जॉय करूया राईड, मोटर ब्लॉगिंग. सकाळी सकाळी रोड असा खाली भेटला ना तर मस्त मजा येते. आज संडे पण आहे ॲक्च्युली. संडे कसा आपला रायडिंगचा दिवस असतो. सर्व बायकर लोकांचा आज राईडचा दिवस असतो, सर्वांना आहे. संडे आमच्यासाठी खूप स्पेशल डे. सॅटर्डे संडे. चला इथे नायराला पेट्रोल टाकूया. आपल्याकडे पेट्रोल नाही आहे. पेट्रोल गाड़ी को अभी पानी पीना. तो चलो गाड़ी को देते हैं ब्रेक. गजब बेइज्जती है. मस्त असा रोड आहे, बघितलाच असेल. इथे रस्त्यात खड्डे आहे का, खड्ड्यात रस्ता आहे ते पण नाही समजा. यही नहीं, अभी और सुनिए. आज 6 महिन्यात रोड पूर्ण होणार होता. आधी माहीत असतं तर दुसऱ्या पेट्रोल पंपला पेट्रोल टाकला असता. तिथे टाकलाच नाही. पेट्रोल पंप बंद नाही पाहिजे तर मग लोकच्या हो हो म्हणजे तुझ्यात नाही काय गाडीवाला आलतं ना मग अशी पेट्रोल टाकायला. पेट्रोल टाकायला आलतं ना 2-3 जण, त्यांचं पण नाही आलं. कॅब भेटली ते घेऊन ये तिथं. म्हणजे द्यायचं असेल तर भटकन नाही तिथं मला फुल कर. फुल ऑनलाईन कार्ड आहे. काढलं नाही. समझ रहे हो आप.
समझ रहे हो ना? ऑनलाईन आहे का? ऑनलाईन आहे पण पहिले मारून बघ कलम गो व्हाईट नाही पैसे तू दादाचं पण नाही आलं तू तसंच गेलं काय प्रॉब्लेम काय? बँकेचा काहीतरी विषय बघू दाखव स्कॅनर. बँकेचा इश्यू नसेल रे, आमच्या चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. बँक वेगळे आहेत. तुझा एकतर प्रॉब्लेम असेल नाहीतर मग आता माझं असलं तर त्याचं व्हायला पाहिजे होतं ना. आता तुला समजेल कसं रे भाई फुल कितीमध्ये होणार आहे? काय आता समजेल कसं तुला फुल कितीमध्ये होईल? अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. 15 लिटरचा टँक आहे. पण जाऊ ना आधीपासून किती त्याच्यात काय बाकीचं जास्ती झालं तू टाक तर होईल पेमेंट. होईल ना 100%. नाही झालं लपडं होईल. पेमेंट ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं नहीं, सुके सुके सुके. पेमेंट होईल. अगोदर काढतो मी आधी आधी टाकी कार्डचा काय इश्यू आहे? आता बंद केलाय ना सध्या अकाउंट बंद झालंय सध्या. फक्त आता हे बघ पेमेंट झाला डन. अरे टेंशन नहीं लेने का, आपण है ना. सो 110 मध्ये 9 लिटर पेट्रोल आलाय आणि चला आता निघूया. हो 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 430. में टंगे फुल हो गया. ओहो वाह रोड बघू शकता. रोड अशक्य सुंदर सह्याद्री. मस्त झालाय रोड. ॲक्च्युली 6 महिन्यात क्लिअर होणार होता पण असं वाटतंय की 6 वर्ष लागणार. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं नहीं, सुके सुके सुके. आपण स्लो जावा नाहीतर मग आपला स्लो होणार. असंच वाटतंय खड्ड्यामध्ये रस्ते नाही तर खड्ड्यात. आता अच्छा हमको सिखा रिया है. आता गाडी आहे ना गाडी. आता गाडी सरळ जाणार आहे. काय बोललो? गाडी जाएगा ही नहीं सीधा. इतना खराब है रोड. तर गाडी बंद झाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होता. वाव एक काम करतो उद्या इथे मी शेतीच लावायला येतो. मस्त होणार शेती. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. मस्त शेती होणार शेती. खड्डे असे की काय बोलणार. आणि थोडी पण उल्लेन झाली की मग समजू शकता काय होणार मग. कार वाले कॉपरेट करो बाईक वाले हो. कार वाल्यांनी जरा कॉपरेट केला पाहिजे बाईकवाल्यांना. कारण
कारण का तुम्ही 4 व्हीलर आहेत आणि बाईकवाले 2 व्हीलर आहेत, ते 2 चाकावरती चालतात. म्हणजे त्यांचा एक चाक जरी स्लिप झालं तरी ते पडू शकतं. आणि तुम्ही पडू शकता का? मग जरा विचार करून सपोर्ट करा जरा. हा कल्याण मुरबाड रोडवरती ॲक्सिडेंटचे केसेस पण खूप वाढलेले आहेत. विचार करून चला. गाडीमध्ये हवा कमी आहे काय असं वाटतंय. अशा प्रकारे बघू शकता मध्ये मध्ये जरा रोड खराब आहे. जर रात्रीचे ट्रॅव्हल वगैरे करत असेल तर मग थोडा सावधानीमध्ये ट्रॅव्हलिंग करा. तिथे यांचे ट्रेसर वगैरे आहेत रोडवाल्यांचे. भयंकर परिस्थिती आहे. अरे भाई धीर घे. इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्हाला पण ड्रोन वगैरे पाहिजे असेल कधी शूट वगैरे रील्स वगैरेसाठी किंवा तुम्हाला फ्लाईट वगैरे किंवा वेटिंग वगैरे म्हणजे तुम्ही विचार करू शकता लग्न वगैरेचं काय शूट वगैरे करायचं असेल तर मला DM करू शकता. इंस्टाग्राम यूट्यूब कुठे पण DM करू शकता. माझे नंबर ऑलरेडी डिस्क्रिप्शन वगैरेमध्ये आहेत आणि इंस्टाग्राम पेजला पण माझे नंबर वगैरे आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील तर तिकडून तुम्हाला भेटेल आणि मला फ्रीली कॉन्टॅक्ट करा. आणि मी एक प्रोफेशनल ड्रोन ऑपरेटर आहे. म्हणजे प्रोफेशनलच आहे, सर्व गोष्टी माझ्या प्रोफेशनल आहे. व्हिडिओग्राफीमध्ये सिनेमॅटोग्राफीमध्ये आणि ड्रोनमध्ये. तर जा पटापट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर केला नसेल तर सबस्क्राईब करा. सॉरी इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. गलती से मिस्टेक हो जाता है कहीं कहीं. चले एक काम कर 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह से. रोड खराब है, गाड़ी थोड़ी सी इधर उधर हुई तो पता ही चल जाएगा क्या होता है. समझ रहे हो ना. मेरे 3 लाख पानी में चढ़ जाएंगे झटके में. जरा 2 दिवसापासून जरा पाऊस कमी आहे ना तर थोडा म्हणजे असं वाटतंय की जरा आहे काहीतरी. म्हणजे तरी आता पावसाळ्याचे दिवस नाही आहेत. तर आता नोव्हेंबर चालू झाला आहे तर आज नोव्हेंबरची 2 तारीख आहे. आज माझा प्लॅन होता कुठेतरी मस्त संडे मस्त कुठेतरी राईडला निघाला. आणि मित्राचा आधीच कॉल केलेला तर मग बोललो की ठीक आहे. बघू शकता मोठे गाडी जाऊन त्यांचे ग्रिपिंग कसे झालेत आणि गाडी डायरेक्ट थोडा पण अर्जंट स्पीड मारला तर डायरेक्ट
समजू शकता काय होईल. वाव, जरा चांगला इथे चांगला केला आहे काहीतरी, नाही तर कालपर्यंत परिस्थिती खूप वाईट होती. तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, व्हिडिओ किंवा फोटो माझ्याकडे इमेज वगैरे असतील या रोडचे कालचे, आणि मग ते इमेज वगैरे बघा, मग तुम्हाला समजेल काय परिस्थिती आहे. आणि त्या साईडला बघू शकता, फक्त खोदायचा, करायचं नाही. इथे खोदायचा, इकडून तिकडे न्यायचा, आणि मग काय समजू शकता काय बोलणार असेल मी. समझ रहे हो, समझ रहे हो, समझ रहे हो ना. बघू शकता गाडी लीन होते डायरेक्ट. ड्राफ्ट, गाडी डायरेक्ट ड्राफ्ट घेते, ड्राफ्ट. जर कोण मुरबाडवरनं ब्लॉग बघत असेल तर मग या रोडने जो ट्रॅव्हल करत असेल त्याला तर माहीतच असेल काय परिस्थिती आहे रोडची. एकतर जे कामाला जातात बाहेर मुंबईला वगैरे त्यांना तर गाडी बस भेटत नाही संध्याकाळी. परतून भेटली तर भेटली, ते रोडची अख्खी वाट लागलेली असते, ट्रॅफिक असते. काय करणार मुरबाडची पब्लिक. या टायमाला इलेक्शनला जरा बघून वोट द्या, वोटिंग करा. रोज आते हैं इस उम्मीद पे आज जीतेंगे, कल जीतेंगे, परसों जीतेंगे, रोज हारते हैं. नाही तर मग मुरबाडचं स्वप्न राहून जाईल सर्वांचं. काय गाडी स्ट्रीप करते. एक कार, यो बघा, यो कारवाला बघा, आहे का याचा, त्याचा नंबर बघा. जा ना अजून मध्ये मध्ये घुसायचा, एक साईड द्यायची, कुठला गाडीवाला पडला वगैरे. तसं ॲक्च्युली माझ्याकडे स्पोर्ट्स बाईक आहे ना, तर हिचे एवढे टायर वगैरे स्लिप नाही होणार, कारण का हिला ABS मोड आहे. आणि जे असे सामान्य जे बाईक वगैरे आहेत ना, तर त्यांना ABS वगैरे नसतो. म्हणजे पकडून चालला हिरो, पल्सर, स्प्लेंडर वगैरे, त्यांना ABS वगैरे नसतो. तर त्या गाडीवाल्यांना खूप सावधानीने गाडी चालवायला लागते. म्हणजे थोडा जरी ब्रेक मारला तर गाडी डायरेक्ट स्लिप होते. तर तुम्ही पण विचार करून गाडी चालवा, जो पण गाडी चालवत असेल कल्याण मुरबाड रोडवरती. जर माझा ब्लॉग बघून जर तुम्ही नोटीस करत असतील तर तुम्ही पण एकदा किंवा बाईक घ्या आणि तुम्ही पण विचार करू शकता कसं होतं. छोट्याशा गोष्टी साठी कोणाचा जीव धोक्यात नका घालू. तुम्ही गाडी घोडे नवीन घेऊ शकता, पण आपला स्वतःचा जीव गेलेला तुम्ही परत घेऊ नाही शकत. जर विचार करून करा काय करणार असेल तर. आणि आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट शासन वगैरे एक वेबसाईट ओपन केलेली आहे, तर ती आता सध्या दिल्लीमध्ये चालू आहे. आणि ती जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आली तर खूप चांगलं होईल. आणि जे रूल्स वगैरे तोडतात तर त्यांच्यासाठी पण खूप चांगलं होईल आणि आमच्यासाठी पण खूप चांगलं होईल. कारण का आम्ही बाहेर राईड करत असतो ना, आम्हाला खूप प्रॉब्लेम असे फेस करायला लागतात. तर आता लवकरच आपल्या इकडे ती वेबसाईट चालू होणार आहे, ॲप चालू होणार आहे. सध्या आता दिल्लीमध्ये चालू आहे, आर-टी-ओने बनवलेलं आहे. तर लवकरच आपल्या इथं चालू होणार आहे. मग आम्हाला पण चांगलं होईल आणि तुम्हाला पण चांगलं होईल. जो रूल ब्रेक करत असेल त्याच्यासाठी पण चांगलं होईल. तुम्ही कशी पण गाडी चालवणार आणि कोणाला काय कसं पण करायला लावणार
आम्हाला पण काहीतरी पाहिजे ना असं. बघा ते असे गाडी चालवतात ना. लास्ट टाईम मी एक राईडला गेलो तर ते ऑनलाईनच त्यांना फाईन वगैरे गेलते. तर विचार करून गाडी चालवा. सर्वांच्या गाडीला कॅमेरे वगैरे असतात. तुम्ही जर तुम्हाला असं वाटत असेल RTO वाले नाही आहेत म्हणून काय नाही होणार, कसं पण गाडी चालवूया असं नसतं. बाईकच लोक मुवमेंट कॅप्चर करत असतात आणि तो मुवमेंट यूट्यूबवरती अपलोड करत असतात. त्यांचे सोशल मीडिया पेज असतात त्याच्यावरती अपलोड करत असतात. तर वाचून राहा. जरा रोडची परिस्थिती जरा चांगलीच आहे. काही दिवसापासून गाडी घरी उभी होती.